मी प्रांजली तुमच्या सगळ्यांचं आपल्या बुक रिव्ह्यू चॅनलवरती खूप खूप स्वागत करते। नवरात्र स्पेशल बुक सिरीज मधला आजचा हा आपला 5वा भाग, म्हणजेच या सिरीजच्या आपण आज मध्यावर येऊन पोहोचलेलो आहोत आणि त्यामुळेच मी आज तुम्हाला 5 वेगवेगळ्या पुस्तकांची ओळख करून देणार आहे। हो, 5वा भाग आणि 5 पुस्तकं, कारण आज जे आपण स्त्रीचं रूप बघणार आहोत ते कुठल्या एका पुस्तकातून मांडणं खरंच खूप अवघड आहे, कारण ते रूप आहे वर्किंग वुमनचं रूप। आणि म्हणूनच आज मी तुम्हाला एक नाही तर 5 पुस्तकांची ओळख करून देणार आहे। स्त्री एकदा आई झाली की तिला 24 तास वर्किंग वुमन असावंच लागतं। मग ती गृहिणी असो वा बाहेर जाऊन काम करणारी एखादी स्त्री असो, तिला वर्किंग वुमनचा सदरा घालावाच लागतो। आणि आता तर स्त्रीचा वावर चुलीपुरता मर्यादित राहिलेला नसून तो अंतराळापर्यंत जाऊन पोहोचलाय। त्यामुळे एवढ्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या स्त्रियांविषयी मी एका भागात नाही बोलू शकत, पण सिलेक्टेड 5 वेगवेगळ्या क्षेत्रातल्या स्त्रियांविषयी आज आपण बोलणार आहोत। आणि हो, ज्या लोकांना असं वाटतं की एखादी गृहिणी घरीच तर असते, ती काय करते, किंवा ज्या गृहिणींना स्वतः असं वाटतं की काय मी घरीच तर असते, तर त्या सगळ्यांसाठी मला आज एक कविता आठवते। हर्षदा सुंठणकर यांची ती कविता आहे आणि वर्षभरापूर्वी मधुराणी गोखले प्रभुलकर यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवरती ती कविता टाकली होती। तेव्हा ती मला एवढी आवडली होती की मी ती सेव्ह करून ठेवली आणि आज मला त्या कवितेची खूप प्रकर्षाने आठवण होतीये। ती कविता मी या व्हिडिओच्या शेवटी टाकली आहे, ती तुम्ही सगळ्यांनी नक्की बघा आणि मग तुम्हाला कळेल की गृहिणी घरी काय कर। आता जास्त वेळ न घालवता आपण बघूया आजच्या काळाची गरज असलेलं स्त्रीचं रूप, म्हणजेच वर्किंग वुमनचं रूप 5 वेगवेगळ्या पुस्तकातून। तर आजचं आपलं पहिलं पुस्तक आहे हाऊ टू बी अ बॉस बाय लिली सिंग। पेंग्विन रँडम हाऊसने हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं असून माझ्या मते हे सर्वात बेस्ट असं सेल्फ हेल्प बुक आहे। यूट्यूब क्षेत्रात आपलं असं अढळ स्थान निर्माण करणारी यूट्यूबर किंवा कंटेंट क्रिएटर यांच्याकडे लोकांना एका वेगळ्या आणि आदरपूर्वक नजरेने बघण्यासाठी भाग पाडणारी आणि एक डिप्रेस्ड मुलगी टू एक सक्सेसफुल यूट्यूबर और हायेस्ट पेड यूट्यूबर असा आपला प्रवास, असा आपला अभूतपूर्व प्रवास स्वकष्टाने स्वबळावर करणारी मुलगी म्हणजे लिली सिंग। लिली सिंग ही एक यूट्यूबर आहे। तिचं लिली सिंग नावाचं चॅनल आहे, तिला सुपर वुमन नावानेही ओळखतात। तर तिचे जवळजवळ 15 मिलियन्सपेक्षा जास्त फॉलोवर्स यूट्यूबवर आहेत। यूट्यूब क्षेत्रात ती एकदम आघाडीची अशी मानली जाते। ह्या पुस्तकाविषयी डिटेल व्हिडिओ मी केलेला आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देते, तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा। पण एकच सांगते, हे खूप भारी एनर्जेटिक असं पुस्तक आहे। हे पुस्तक वाचताना तुम्हाला एक मस्त एनर्जी आणि काहीतरी छान करून दाखवण्याची शक्ती येईल। ह्या पुस्तकामध्ये तिने तिचं आत्मचरित्र सांगितलेलं नाहीये, तिने वेगवेगळ्या गोष्टी सांगताना बाय डिफॉल्ट तिच्या आयुष्यातल्या काही गोष्टी यात आलेल्या आहेत, पण हे तिचं आत्मचरित्र नाहीये, हे एक सेल्फ हेल्प बुक आहे। त्यामुळे हे पुस्तक नक्की वाचा, खूप इंटरेस्टिंग आहे, खूप कलरफुल आहे। हे पुस्तक वाचताना तुम्हाला तिच्याशी आपण गप्पा मारतोय की काय असं वाटेल। आणि हे जरी पुस्तक इंग्लिशमधनं असलं आणि जरी खूप मोठं असलं तरी ट्रस्ट मी, हे पुस्तक तुमच्याकडनं सहज वाचून होईल, कारण की ते खूप छान शब्दात तिने लिहिलेलं आहे, खूप सोपं आहे आणि म्हटलं ना की तिच्याशी तुम्ही गप्पा मारताय असं तुम्हाला वाटेल। त्यामुळे बेस्ट 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 पुस्तक आहे हे। माझं या वर्षातलं सर्वात आवडतीचं हे पुस्तक आहे, त्यामुळे हे पुस्तक नक्की वाचा। आजचं आपलं दुसरं पुस्तक आहे झिम्मा, गोफ आठवणींचा। राजहंस प्रकाशनाने हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं असून विजय मेहता यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे। हे पुस्तक मी 2012 साली वाचलं होतं। हे पुस्तक प्रसिद्ध झाल्या अगदी लगेच मी हे पुस्तक घेतलं होतं, कारण मला विजयाबाईंविषयी प्रचंड कुतूहल होतं आणि त्याचं कारण एकच, मला एकच गोष्ट माहिती होती की विजया मेहता म्हणजे नाना पाटेकर, विक्रम गोखले, नीना कुलकर्णी, रीमा लागू या सगळ्यांच्या गुरु। आणि हेच सगळे लोक एवढे दिग्गज आहेत, तर त्यांच्या गुरु कसल्या भारी असतील। आणि केवळ तेवढ्या एका उत्सुकतेपोटी मी हे पुस्तक घेतलं होतं आणि ट्रस्ट मी, हे पुस्तक वाचेपर्यंत, घेईपर्यंत मला विजया मेहता खऱ्या कोण आहेत हे मला दूर दूर तक माहिती नव्हतं।
हे पुस्तक घेतल्यानंतर मला त्या खऱ्या कोण आहेत हे कळालं. ज्या लोकांना माझ्यासारखं माहिती नसेल त्यांना सांगते, विजया मेहता म्हणजे एक उत्कृष्ट अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि अर्थातच गुरु. मराठी रंगभूमीला त्यांनी 60 वर्षापेक्षा जास्त त्यांची सेवा दिली आहे. मराठी रंगभूमीवरचं हे खूप मोठं नाव आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर, हे पुस्तक ॲक्च्युली त्यांचं आत्मचरित्र आहे. यामध्ये त्यांची वैयक्तिक गोष्ट तर आहेच, प्लस मराठी रंगभूमीचा एक प्रकारे इतिहास आपल्याला यांच्या या पुस्तकातून वाचायला मिळतो. वाडा चिरेबंदी, बॅरिस्टर, जास्वंदी यासारख्या सगळ्या प्रसिद्ध नाटकांचं दिग्दर्शन विजयाबाईंनी केलेलं आहे. अनेक चित्रपटात त्यांनी काम केलेलं आहे. त्यांचा व्यासंग खरंच खूप मोठा आहे. या पुस्तकावर मी वेगळा व्हिडिओ डिटेलमधला नक्की करेन, पण तोपर्यंत मी एवढंच सांगते, तुम्ही जरी रंगभूमीशी कनेक्टेड नसाल किंवा नाटकांविषयी तुम्हाला फार जास्त काही माहिती नसेल, तरी पण तुम्ही हे पुस्तक वाचा. मी अशाच अवस्थेत असताना हे पुस्तक वाचलं होतं, जेव्हा की मला नाटकाविषयी किंवा विजयाबाईंविषयी फारसं काही माहिती नव्हतं. तरी पण एवढं मोठं हे पुस्तक, जवळजवळ 440 पानांचं हे पुस्तक आहे, तरी पण हे पुस्तक माझ्याकडनं पूर्ण वाचून झालं होतं अगदी 2-3 दिवसांमध्ये. त्यामुळे तुम्ही जरी या क्षेत्राशी निगडीत नसाल तरी पण तुम्ही हे पुस्तक वाचा. आणि जर तुम्ही रंगभूमीशी आणि नाटकाशी निगडीत असेल तर तुम्हाला सांगायलाच नको, तुम्ही ऑलरेडी हे पुस्तक वाचलेलं असेल याची मला खात्री आहे. त्यामुळे हे एक माझं सर्वात आवडतीचं पुस्तक आहे. त्यामुळे नाट्यक्षेत्राशी रिलेटेड आज जर कुठल्या स्त्रीविषयी मला बोलायचं असेल किंवा या क्षेत्रातल्या एखाद्या कर्तृत्ववान स्त्रीविषयी बोलायचं असेल तर विजयाबाईंशिवाय दुसरी कुठलीच व्यक्ती असू शकत नाही. आणि म्हणून हे पुस्तक मी आज निवडलं आहे. त्यामुळे नक्की वाचा. उद्योग क्षेत्राशी संबंधित असलेलं आजचं आपलं तिसरं पुस्तक म्हणजे भारतीय उद्योजिका. साकेत प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केलेलं असून सुमन वाजपेयी यांच्या इंडियन बिझनेस वुमन या हिंदी पुस्तकाचा हा मराठी अनुवाद. ज्योती नांदेडकर यांनी हा मराठी अनुवाद केलेला असून पुणे मराठी ग्रंथालयातर्फे देण्यात येणारा कैलासवासी सरोजिनी शारंगपाणी हा पुरस्कार त्यांना या अनुवादासाठी प्राप्त झालेला आहे. ह्या पुस्तकाची अनुक्रमणिका वाचतानाच मला रियालिटी चेक मिळाला होता, कारण ह्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर लिहिल्याप्रमाणे हे पुस्तक म्हणजे कॉर्पोरेट क्षेत्रातील 30 सामर्थ्यशाली स्त्रियांची संघर्ष गाथा. आणि ह्या अनुक्रमणिकेमध्ये या 30 जणींची नावं वाचत असताना मला रियालिटी चेक मिळाला. तो म्हणजे या 30 जणींपैकी मला हार्डली 4 ते 5 जणी माहिती होत्या. त्यामुळे एक मुलगी म्हणून किंवा स्त्री म्हणून मला प्रचंड लाज वाटली होती की आपल्याला या 30 पैकी फक्त 4 ते 5 जणी माहीत आहेत. आणि तेव्हाच कळालं होतं की हे पुस्तक वाचायची आपल्याला किती नितांत गरज आहे. जर तुमची सुद्धा माझ्यासारखीच हालत असेल तर हे पुस्तक नक्की वाचा, कारण ह्या पुस्तकात खूप प्रेरणादायी अशा 30 कथा तुम्हाला वाचायला मिळतील. उद्योग किंवा व्यवसाय करणं ही एक कठीण गोष्ट, कारण त्यात प्रचंड अनसर्टिनिटी आणि वेळेचं नसलेलं बंधन ही एक खूप अवघड गोष्ट आहे. आणि त्यात जर एखाद्या स्त्रीने व्यवसाय करायचं ठरवलं तर तिच्यासाठी ती तर तारेवरची कसरत आहे. पण हीच तारेवरची कसरत अगदी लीलया या 30 जणींनी पेलली आहे आणि त्याची कथा वाचणं खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला हे पुस्तक वाचून इन्स्पिरेशन तर मिळेलच, प्लस हे सगळं सांभाळताना, आपला उद्योग व्यवसाय सांभाळताना आलेल्या अडचणी कशा पार कराव्या हे सुद्धा या पुस्तकातून तुम्हाला कळेल. या पुस्तकातलंच एक वाक्य आहे की जो पसंद है उसे हासिल कर या जो हासिल है उसे पसंद कर. तर यांनी या पुस्तकातल्या सगळ्या जणींनी जो पसंद है उसे हासिल कर हाच सगळा एक मोटो ठेवून किंवा हेच आपलं ध्येय ठेवून आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी साध्य केलेल्या आहेत आणि आपला प्रवास गाठलाय आणि आज सक्सेसफुल झालात. आणि म्हणूनच या पुस्तकात त्यांच्याविषयी आपण वाचणार आहोत किंवा मी त्यांच्याबद्दल तुम्हाला सांगत आहे. त्यामुळे हे एकदा तरी वाचावं असं पुस्तक आहे, त्यामुळे नक्की वाचा. आजचं आपलं चौथं पुस्तक म्हणजे साधना आमटे यांनी लिहिलेलं समिधा हे पुस्तक. पॉप्युलर प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केलेलं असून मला नाही वाटत की हे पुस्तक कोणाला माहीत नसेल ते. बाबा आमटे यांच्या सुविद्य पत्नी साधना आमटे यांचं हे आत्मचरित्र. या पुस्तकाच्या नावाबद्दल ना माझी एक गंमत आहे
या पुस्तकाचं नाव विचारलं की मला 2 मिनिटं विचार करावा लागतो की नेमकं या पुस्तकाचं नाव काय, साधना की समिधा. मला ते फार कन्फ्यूज होतं. पण आज लिहित असताना मला जाणवलं की साधना आमटे यांचं पूर्ण आत्मचरित्र या 2 शब्दात सामावलंय, साधना आणि समिधा. तुम्हाला थोडक्यात सांगू किंवा या पुस्तकाविषयी थोडक्यात सांगायचं झालं किंवा साधनाताईंचं आत्मचरित्र याविषयी अगदी 2 ओळीत सांग असं जर मला म्हटलं तर मी एवढंच म्हणेल की आपला संसाररूपी अग्निहोत्र सतत धगधगत राहावा यासाठी समिधा होऊन त्यात आहुती देण्याची केलेली असाधारण साधना म्हणजे साधना आमटे. एका महामानवाची अखंड प्रेरणा आणि गृहदेवता असलेल्या व्यक्तीबद्दल मी काय आणि कसं बोलू असं मला होतंय. या पुस्तकाला राम शेवाळकरांची प्रस्तावना लाभली आहे, त्यामुळे त्यांची ती प्रस्तावना पण एवढी सुंदर आहे, तेवढी ती तुम्ही प्रस्तावना जरी वाचली तरी तुम्हाला कळेल की या पुस्तकात काय आहे ते. अर्थातच सांगायलाच नको की हे पुस्तक मस्ट रीड आहे, संग्रही ठेवावं असं आहे, कारण बाबा आमटे, साधना आमटे अगदी पूजनीय असे व्यक्तिमत्व आहेत, त्यामुळे त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची क्युरियोसिटी सगळ्यांनाच असते, मला माहिती आहे. त्यामुळे हे पुस्तक नक्की वाचा. एका पत्नीचा प्रवास यामध्ये आहे. खूप काही शिकण्यासारखं या पुस्तकातून आहे, त्यामुळे नक्की हे पुस्तक वाचा. अजून मी काही या पुस्तकाबद्दल बोलणार नाही. साहित्य क्षेत्राशी संबंधित असलेलं आजचं आपलं 5वं आणि शेवटचं पुस्तक म्हणजे रसिदी तिकीट. अमृता प्रीतम यांनी मूळ हिंदीत लिहिलेल्या या पुस्तकाचा अनुवाद केलाय मुरलीधर शाह यांनी आणि श्री विद्या प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केलं. अमृता प्रीतम हे हिंदी आणि पंजाबी साहित्य क्षेत्रातलं एक मोठं नाव. जवळजवळ 60 वर्षांपेक्षा जास्त त्यांनी ही साहित्य सेवा केलेली असून यासाठी त्यांना अनेक मोठे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत आणि या व्यतिरिक्त त्यांना पद्मश्री, पद्मविभूषण आणि ज्ञानपीठ पुरस्कार देखील मिळालेला आहे. अमृता प्रीतम ह्या एक उत्तम लेखिका आणि कवयित्री हिंदी आणि पंजाबी साहित्य क्षेत्रात मानल्या जातात. त्यांच्या लिखाणाची आणि कवितेची चर्चा तर अजूनही होतेच, पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचीही खूप चर्चा होते, कारण त्यांचं वैयक्तिक आयुष्यही तसंच होतं. त्यांच्या आयुष्यात एकूण 3 पुरुष होऊन गेले. एक म्हणजे त्यांचे पती प्रीतम सिंग आणि नंतर साहिर लुधियानवी आणि इम्रोज. रसिदी तिकीट हे त्यांचं आत्मचरित्र. हे पुस्तक माझं पूर्ण वाचून झालं नाहीये, मी आत्ताच हे पुस्तक वाचायला सुरुवात केली आहे. पण हे पुस्तक वाचताना एक काव्यात्मक टच आपल्याला या पुस्तकाला दिसतो. यात अमृता प्रीतम यांच्या कविता तर आहेच, पण त्यासोबत साहिर लुधियानवी आणि इम्रोजबद्दलही बरंच काही लिहिलंय. त्यामुळे हे पुस्तक वाचताना त्या दोघांविषयी एक नवीन उत्सुकता मनामध्ये निर्माण होते. अर्थात हे पुस्तक अजून माझं पूर्ण वाचून झालेलं नाहीये, पण हे पुस्तक आज इथे निवडायचं कारण म्हणजे आपण इतर भाषांमधले साहित्यिक आणि त्यांच्याविषयीची माहिती घ्यायला हवी, आणि हे सांगण्यासाठी म्हणून मुद्दाम आज मी हे पुस्तक इथे निवडलंय. हे पुस्तक मी वाचलंय तेवढं तर ते छान वाटतंय, पण बघूया पूर्ण पुस्तक वाचून झाल्यावर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर मित्रांनो, आजच्या या भागामध्ये मी 5 वेगवेगळ्या क्षेत्रातल्या 5 वेगवेगळ्या स्त्रियांबद्दल, त्यांच्या पुस्तकांबद्दल बोलायचा प्रयत्न केला. तो तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. अर्थातच मी पहिल्यांदाच हे ट्राय केलेलं असल्यामुळे मलाही ते जड गेलं की इतकं कमी एखाद्या पुस्तकाबद्दल बोलायचं म्हणून. पण ठीक आहे, त्यानिमित्ताने 5 वेगवेगळ्या पुस्तकांची आज आपल्याला ओळख झाली. आणि अर्थात आता शेवटी मी सुरुवातीला सांगितली ती कविता मी इथे टाकणार आहे. ती कविता नक्की 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 बघा आणि आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. भेटूया उद्याच्या भागात. त्याच्या आधी कविता बघा. बाई. अगदी कपडे वाळत घालण्या इतक्या साध्या साध्या गोष्टीतही दडलेलं असतं बाईचं नेटकं व्यवस्थापन. ती कपड्याची आतली बाजू बाहेर काढते आणि तसे उलटे उन्हात वाळत घालते. उन्हाला सामोरं जायचं तर बाहेरच्या पोकळ दिखाव्यापेक्षा आतला कणखरपणा जास्त कामाचा, हे अनुभवातून पक्क मुरलेलं असतं डोक्यात. बाई,
एक एक कपडा उचलते बादलीतून. ओला असतानाच तो सरळ करते, झटकते आणि मग वाळत घालते. वेळेतच गोष्टी सरळ करणं आणि अनावश्यक घटक झटकून घालवणं, तिलाच तर जमतं फक्त. अगदी पहिल्या दोरीवर ती वाळत घालते घरातले जुने विटके कपडे. घरातले कपडे भक्कमपणे विना तक्रार सगळं सांभाळतात म्हणून बाहेर घालायचे कपडे दिमाखात वावरतात. हे तिच्या इतकं कुणाला ठाऊक. अगदी मागच्या दोरीवर ती घालते मुलांच्या शॉर्ट्स, नवऱ्याची अंतर्वस्त्र वगैरे वगैरे. बाहेरून तिच्या गॅलरीकडे पाहणाऱ्याला दिसू नयेत काही गोष्टी याची ती खबरदारी घेते. आणि स्वतःचे अंतर्वस्त्र ती दडवून घालते इतर कपड्यांच्या खाली, अगदी वाळली नाहीत तरी. कारण वाळण्याच्या निकडीपेक्षा दडवून ठेवण्याची निकड तिच्या आईने तिच्या मनावर ठसवलेली असते. आणि आपल्या मुलीलाही ती तेच सांगणार असते. बाई, साधे कपडे वाळत घालताना इतकं सगळं करते आणि तरी कुणी विचारलं, तुम्ही काय करता? तर काय नाही, घरीच असते, असं उत्तर का देते? बाई,